नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत वाढत्या महागाईबद्दल. सर्वसामान्यांच्या मनामध्ये जे प्रश्न पडलेत की आता जगायचं कसं, या मुद्द्यावर आज आपण ही चर्चा आपल्या कार्यक्रमातून करणार आहोत. गॅस सिलेंडर, घरगुती वापराचा सिलेंडर जो आहे गॅसचा, त्याचे दर जे गगनाला भिडलेले आहेत, त्याच्यातून गेल्या काही दिवसांपासून भर म्हणून पेट्रोल डिझेल 100च्या पार जाऊन पोहोचलेला आहे. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा प्रामुख्याने बाजारपेठांवर अति आपल्याला पाहायला मिळतो आहे. डाळींचे भाव वाढलेले आहेत, तेलाचे भाव वाढलेले आहेत, खाद्यतेलाचे भाव वाढलेले आहेत. आणि या सगळ्यातून आता पुढे हळूहळू सणासुदीचे दिवस हे सगळे समोर येत असताना ही होणारी भाववाढ सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणारी ठरली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना नेमकं वाटतंय काय, सर्वसामान्य नेमका विचार कसा करतोय, याचाही धांडोळा, याचाही परामर्श या कार्यक्रमातून आपण घेणार आहोत. सर्वसामान्य महिला या कार्यक्रमात आज सहभागी असतील. सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहेत, केंद्रातल्याही राज्यातल्याही, आणि ग्राहक संरक्षण मंचाचे सल्लागार देखील आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांच्या प्रश्नांना या दोन्ही प्रवक्त्यांना आज उत्तरं द्यावी लागतील. आपल्यासोबत आमची प्रतिनिधी पुण्यावरून अश्विनी आहे जाधव, तिच्यासोबत काही महिला आहेत पुण्यातून. आपल्यासोबत आमचे नागपूरचे प्रतिनिधी संजय डाफ आहेत, तर त्यांच्याही सोबत काही महिला आहेत, त्याही त्यांचं म्हणणं या कार्यक्रमातून थेटपणे आपल्यासमोर मांडतील. हेमलता पाटील काँग्रेसच्या नेत्या आपल्यासोबत आहेत. नाशिकवरून विनायक आंबेकर आहेत, पुण्यातून भाजपचे प्रवक्ते, आणि विवेक वेलणकर आहेत, ग्राहक संरक्षण सल्लागार. या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत. पण सुरुवात मला अश्विनी आणि संजय डाप आपल्यापासून करायची, आणि तुमच्याबरोबरच्या काही महिलांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. सुरुवात पुण्यापासून. अश्विनी, पुण्यामध्ये आपण बघितलं होतं की पुण्यातल्या मध्यवस्तीमध्ये गॅस महागला म्हणून लोकांनी पुन्हा चुली पेटवल्या होत्या. वखारीवाले म्हणत होते की आमच्या लाकडांकडे कोणी पाहायला येत नव्हतं, पण आता पुन्हा एकदा त्याचे व्यवसायाचे दिवस सुरू झालेत असं वाटू लागलं आणि लोक येऊन पुन्हा एकदा लाकडं वखारीतून घेऊन चालली आहेत. काय वाटतंय पुण्यातल्या या सगळ्या महिलांना वाढलेल्या या महागाईबद्दल, आणि एकूणच आज एक काही ठराविक रक्कम खिशात घेऊन गेले आणि येताना त्याच्यात किती वस्तू येतात त्या महिलांकडनं आपण जाणून घेऊ. नक्कीच. या ठिकाणी सुरुवातीला मी सांगू इच्छिते की काही दिवसांपूर्वी आपण पुणे शहरातली ही सद्यस्थिती साम टीव्हीच्या माध्यमातून समोर आणली होती. पुण्यासारखा गोखले नगर सारखा हा भाग आहे, मध्यवर्ती शहरामध्ये हा भाग गणला जातो, आणि या भागातल्या काही महिलांनी म्हणजे प्रातिनिधिक काही उदाहरणं मी दाखवली होती, पण जवळपास सगळ्याच महिला आता या गॅस दरवाढीला इतक्या कंटाळल्या होत्या की त्यांना ती दरवाढ आता झेपत नव्हती. त्यामुळे या महिलांनी सर्रास आता चुलीचा वापर सुरू केलेला आहे. त्यातल्या महिला सुद्धा माझ्यासोबत आहेत आज, आणि बाकीच्या सुद्धा सगळ्या महिला आहेत. आपण त्यांच्याशीच थेट बोलूया की त्यांच्या काय आता नेमक्या प्रतिक्रिया आहेत. ताई, मला सांगा, आता तुम्ही गॅस दरवाढ होते, आता सिलेंडर किती रुपयाला मिळतोय तुम्हाला, आणि तो परवडणारा वाटतोय का? आता 920 रुपयाला सिलेंडर आहे आणि तो परवडणारा नाहीये आम्हाला. आत्ताच्या ह्याच्यात परवडणारा नाहीये. म्हणजे घरकाम करणाऱ्या महिला तर 920 रुपयाचा सिलेंडर घेऊ शकत नाही ना आत्ताच्या ह्या लॉकडाऊन मध्ये. त्याच्यामुळे नाहीच परवडत. म्हणजे 920 रुपये हे सिलेंडरचे दर आम्हाला परवडत नाहीयेत. बरोबर आहे. ताई, तुमचं काय म्हणणं आहे? इथल्या महिला तुम्ही चुलीचा वापर करा. महिलांच्या ह्याच्यासाठी काही लोकांची नोकऱ्या गेलेल्या आहेत, काही लोकांच्या हातावरची पोट आहेत, त्यांना भागायला काय असं म्हणजे साधनच नाहीये. म्हणजे आता लॉकडाऊनच्या ह्याच्यामुळे लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या हातावरचे पोट असले त्यांना एक वेळेचं जेवण भेटतं, एक वेळेचं जेवण भेटत नाहीये त्यांना. मग त्यांनी काय करायचं? सरकारने डोळे झाकून बसलेत का, असं आम्हाला विचारायचं आहे. अश्विनी, त्या पाठीमागे काही महिला आहेत त्यांना पण विचार. आपली एक रक्कम असते की 3,000 2,000 सगळा किराणा व्हायचा. आता नक्कीच. तर आता तुम्हाला किराणा संपूर्ण भरायचा असेल तर किती पैसे तुम्हाला लागतात, आणि ही जी सगळ्याच गोष्टी थोडी थोडी भाववाढ होते, यामध्ये कसा सगळा खर्च तुम्ही भागवता? पूर्वी 3-1 हजारामध्ये किराणा व्हायचा, आता त्याला डबल म्हणजे 6,000 रुपये लागतात त्या किराणाला, कारण तेलाचे भाव एवढे वाढलेले आहेत. तेल म्हणजे साखर, तेल, सगळ्याच म्हणजे कडधान्य, डाळी, ऑल ओव्हर सगळ्याच वस्तूंचे भाव इतके वाढलेले आहेत, त्यामुळे ते परवडणारच नाहीये.
म्हणून आणि त्यामध्ये गेले वर्षभर कोरोनामुळे लॉकडाऊन होतं, बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि खूप जणांना नोकरी नाही आणि घरकाम करणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांना सुद्धा कामं नव्हती, त्या सुद्धा घरी होत्या, त्यांना पण कामं नव्हती. त्यामुळे म्हणजे घरात एकच कुटुंबात कमवणारा माणूस कोणतरी घरी असेल किंवा नसेल माहित नाही कमवणारा, की मग त्याच्या पगारावर कसं काय भागवणार. 4 मुलं 2-3 मुलं घरामध्ये असतात, त्यामुळे फारच अवघड होतं. म्हणजे नाहीच म्हणजे एवढं भागवू शकत त्याच्यामध्ये. आणि गॅसचे दर पण आता खूप वाढलेले आहेत. आता आजपासून 25 रुपये परत वाढलेले आहेत गॅसचे. पूर्वी अनुदान मिळत होतं, आता अनुदान मिळत नाही. एप्रिल 2020 पासून अनुदान बंद झालेलं आहे. त्यामुळे आता अनुदान पण नाहीये. त्यामुळे कसं काय करणार. आता 1000 रुपये सिलेंडर झालं तर काय करणार माणूस. म्हणजे आत्महत्या करायची वेळ येईल. नाहीतर चुली पेटवायची. आता काही जणी चुली पेटवायला पाहिजे, ज्यांना सोर्स आहे ते पेटवत आहेत, पण आता जे वरती राहतात बिल्डिंग मध्ये त्यांनी काय करायचं. त्यांचा पण प्रॉब्लेम आहे ना. बिल्डिंग मध्ये राहणारे सगळे श्रीमंत आहेत असे नाही आहेत, त्यात काही गरीब पण आहेत की सगळे श्रीमंत आहेत असं. मग त्यांनी चुली कुठे पेटवणार, तो पण प्रश्न आहे ना. ताई, आता घर खर्चाला किती पैसे लागतात आणि जेवढे काही तुम्हाला आधी किराणा भरायला लागायचे तेवढ्या पैशात आता होतोय का? आता अजिबात होत नाहीये. काय प्रॉब्लेम होतो? प्रॉब्लेम म्हणजे आता घरामध्ये असल्यामुळे काम नाही धाम नाही, त्याच्यामुळे घरामध्येच बसावं लागतंय. लागलं काम तर करायचं. हाऊस पिकिंगची वगैरे कुठली पण अशी कामं करावं लागतात आम्हाला. आणि आता सिलेंडरचा भाव एवढा वाढल्यामुळे आम्हाला काही घेता पण येत नाही सिलेंडर. आणि भाज्यांचे दर, परत सगळे सामानाचे पण दर वाढलात. पेट्रोल डिझेल पण वाढलेले आहेत. कुठं जाणं नाही येणं नाही, घरामध्येच असल्यामुळे मग काय करणार आम्ही. सरकारने काहीतरी दखल घ्यावी याच्यावरती. आणि गॅस जवळजवळ जरा कमी तरी करावा ना. पैसे जास्त असल्यामुळे आम्ही कसं काही घेणार, काम नसल्यामुळे. आणि रॉकेलचे पण भरपूर भाव वाढवून ठेवलेत. 110 रुपये लिटर रॉकेल चाललेले. हा, ते पण ब्लॅक नाही. रेशन कार्डावरचं पण रॉकेल बंद केलेलं आहे त्यांनी. मग आता काय करायचं आम्ही. त्या गॅस परवडत होता तर गॅसचे दर वाढले. आता काय करायचं. ताई, तुम्ही तर स्वतः तुमच्या घरी चूल पेटवायला लागलायत. कशामुळे ही परिस्थिती ओढवली एवढी? ते गॅस महाग झाल्यामुळेच. त्याच्यामुळे चुलीवरती स्वयंपाक करते मी. अर्धा सिलेंडर महाग झाले, पैसे नाहीये त्याच्यामुळे तर आता चूल पेटवणं भागच आहे ना. पैसेच नसल्यामुळे आम्ही करणार काय. नक्कीच या महिलांच्या काही या प्रातिनिधिक महिला आहे या संपूर्ण परिसरातल्या. अशी वेळ आहे की आता एक सिलेंडर महिन्याला घेणं सुद्धा यांना परवडत नाहीये, कारण हजाराच्या घरात सिलेंडर गेलेला आहे. बिलकुल त्यामुळे बिलकुल अश्विनी, की पण आम्ही अजूनही 20 काही रुपयाची त्यांच्या लाकडं प्रतिक्रिया आणतो आपल्याला आणि जाणून चूल घ्यायच्या आहेत. त्यांच्याकडनं अजूनही काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आपण नागपूरला जाऊया. संजय डाफ आपल्यासोबत आहेत. संजय, आपल्याकडं ज्या महिला आता आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. जी महागाई वाढली आहे याच्यात त्यांना काय काय सोसावं लागतंय आता. नक्कीच सर, महागाईची झळ जी आहे ती नागपुरातील महिलांना सुद्धा जाणवू लागलेली आहे. त्यामुळे महिलांचं बजेट जे आहे ते बिघडलेलं आहे. म्हणजे डाळींचे रेट असतील, खाद्यतेलाचे भाव असेल किंवा सिलेंडरचे दर असतील, या सगळ्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. माझ्यासोबत ते महिला आपण थेट त्यांनाच विचारूया. काय सांगाल, ज्या पद्धतीनं महागाई वाढलेली आहे, म्हणजे इकडे खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत, दुसरीकडे सिलेंडरचे दर वाढलेले आहेत, डाळींचे दर वाढलेले आहेत, यामुळे तुम्हाला काय काय सोसावं लागतं आहे. लई वंगाळ सोसावं लागतं राव. आता नागपुरात धुवाधार पाऊस सुरू आहे, पण हा तर शेतीला पूरकच आहे. पण जो महागाईचा पाऊस इतक्या काही महिन्यांपासून पडतोय ना, त्याने फार पिचून गेलोय. इतकं सोसावं लागतं आहे. गोड्या तेलाचे भाव वाढले, म्हणजे खाणार काय, सामान्य माणूस खाणार काय. आणि इकडे लॉकडाऊनमुळे नोकऱ्या गेल्यात, काही जणांचे पगार कमी झालेत आणि इकडे मात्र भाव वाढूनच राहिले. आत्ताची न्यूज आहेच, तुम्हाला माहीतच आहे की गॅसचे भाव केवढे वाढले आहेत. आणि मला सांगा की तुम्ही गॅस मार उज्ज्वला योजनेद्वारे वगैरे देता म्हणताय आणि इकडे भाव वाढवताय, याला काय अर्थ आहे का. इथे जर एखादी म्हणजे गरीबातली गरीब आणि जिला खूप सामना करावा लागतो ना, अशी जर बाई आली ना, ती धाड धाड बोलेल बघा. आणि ती सगळं तिचं सांगेल मनातलं. म्हणजे आम्ही सुद्धा सोचतो आहे हे, तर त्या बाईचं काय. मला तर त्या बायका दिसत आहे डोळ्यासमोर की अरे आम्हालाच एवढं सारं सहन करावं लागतंय, तर त्या बाईची व्यथा काय असेल. मग अशा पद्धतीने जर हे सुरू राहिलं, हा महागाईचा पाऊस पडतच राहिला तर हे चांगलं होणार नाही. कुठेतरी रस्त्यावर यावं लागेल आणि महागाई कुठेतरी थांबवावी लागेल, असं मला स्पष्ट म्हणावं. तुम्हाला काय सोसावं लागतंय, काय अडचणी येत आहे सगळ्या वाढलेल्या दरामुळे,
बजेट जे बिघडलं त्याच्यामुळे? हे अगदी खरं आहे की दिवसेंदिवस महागाई ही अत्यंत वाढत चाललेली आहे. आपल्याला म्हणजे मलाच नाही तर आपल्या सगळ्यांना, म्हणजे आता तुम्हीही आहे तर तुम्हीही या महागाईचा सामना करतच आहे. अच्छे दिन असे आपल्याला स्वप्न दाखवून मोदी सरकार सत्तेत आलेले आहे. पण गेले 45 वर्षापासून वर्षामध्ये ही पहिल्यांदा एवढी महागाई वाढताना आपण बघतो आहे. काय तुम्हाला सोसावं लागतं, म्हणजे काय अडचणी येत आहेत, काय कशा प्रकारे बजेट बिघडलं आहे, तुम्ही कसं ऍडजस्ट करता सगळं? बघा, अडचण म्हणजे प्रत्येक गोष्टीत पेट्रोल वाढलेलं आहे. पेट्रोल आज तुम्ही बघता 100च्या वर गेलेलं आहे. आपण कुठे पण जातो म्हटलं की पेट्रोल तेवढं टाकावंच लागते. आपल्याला म्हणजे आर्थिक अडचण तर सगळ्यांनाच आहे. आज घरामध्ये वादविवादाला कारण ही महागाई होते आहे. संसारामध्ये आज जेव्हा आपण बघतो, आज जसं शेतकरी आत्महत्या करत आहे, कधी आता याच्यानंतर गृहिणी आत्महत्या करेल आज, कारण तिचा जो संसाराचा गाडा आहे त्याच्यावरच आहे. आज महागाई वाढली म्हणजे पेट्रोल वाढलं, आज तेल वाढले, आज सगळ्या गोष्टींनी वाढलेलं आहे. तर मला असं वाटतं का कुठे ना कुठे मी मोदी सरकारला हीच विनंती करेन की अच्छे दिनचे तुम्ही जे स्वप्न दाखवले ते आज सर्वसामान्यांना बुरे दिनचा सामना करावा लागेल. कसं ऍडजस्ट करता तुम्ही या सगळ्या महागाईमुळे? तुम्हाला समजा बजेट बिघडलं, तुम्ही ऍडजस्ट कसं करता, कसं सगळं सांभाळता घर? आता आम्हाला एकच काम करायला लागेल, चालत जावं लागेल, नाहीतर बैलबंडी घ्यावी लागेल, चुली करावा लागेल. हाच ऍडजस्टमेंटचा पर्याय उरलेला आहे आमच्या समोर. नक्कीच आपल्यासोबत इतरही महिला आहेत. तुम्ही कसं संजय डाफ, मी येतो परत adjust करता तुमच्याकडे. घरी सगळं संजय या डाफ, मी महागाईमुळं? परत काही महिलांच्या प्रतिक्रियासाठी आपल्याकडे येतो. आपल्यासोबत आता हेमलता पाटील, विनायक आंबेकर आणि विवेक वेलणकर देखील आहेत. यांच्याही प्रतिक्रिया आपण त्या महिलांपर्यंत पोहोचूया आणि त्यांच्याबद्दल पुन्हा आपण महिलांच्या काही गोष्टी आणि समस्या जाणून घेण्याकरता जाऊ. विनायक आंबेकर, दोन्हीकडच्या महिलांचा आपण प्रतिक्रिया ऐकल्या, त्यांचं म्हणणं ऐकलं. हे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना रोज हे सोसावं लागतं आहे. सर्वसामान्य तुम्ही आम्ही पण आहोत. भले तुम्ही राजकीय पक्षाचं काही काम करत असाल, आम्ही इकडे पत्रकार म्हणून काम करत असू, तर ही समस्या तुमच्या आमच्या घरात सगळ्यांना भेडसावणारी आहे. पण उत्तरं मात्र आज ती सगळी आपल्याला द्यावी लागणार आहेत की ही महागाई थांबवायची कशी, या अडचणीवर मात करायची कशी. सणासुदीच्या वेळेला आकडे वाढले तर घरातला सण उत्सव आनंदाने उत्साहात साजरा करायचा कसा? विनायक आंबेकर, आला आवाज आला. हो बोला, तुमचा आवाज म्यूट झाला. बोला. ओके. कोविड महामारी हे आपल्या देशावर आलेले एक संकट आहे आणि ते संकट सरकार आणि सामान्य जनता दोघांनी मिळून त्याचा परतावा करायचा आहे, त्याच्याशी लढायचं आहे. बेसिकली आता जे आपण CPI काढतो किंवा WPI काढतो त्याच्यामधून अर्थव्यवस्थेचं नियंत्रण होतं. तर अर्थव्यवस्थेचं किंवा महागाईचं नियंत्रण करणारी रिझर्व्ह बँक जी आहे त्यांनी या रिटेल प्राइस इंडेक्स जो आहे त्याच्यावरती एक असा पट्टा आखून दिलेला आहे की 2% ते 6% याच्या दरम्यान ती असली पाहिजे. आणि आपली जुलैची जी हा जो इंडेक्स आहे हा 5.59% आहे, ज्या वेळेला तो जून मध्ये 6.52% होता, म्हणजे तो स्थिर होतोय. आणि आता निर्मला सीतारामनजी यांनी असं सांगितलेलं आहे की कोविडमुळे आपली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावरती सफर झालेली आहे, मोठ्या प्रमाणावरती तिला सेटबॅक मिळालेला आहे आणि ती अर्थव्यवस्था रुळावर आणणं, ती अर्थव्यवस्था व्यवस्थित करणं ही आमच्या सरकारची पहिली प्रायोरिटी असेल. इन्फ्लेशन हे लोकांना त्रास देणार आहे, त्या लोकांच्या बरोबर आमच्या सहानुभूती आहेत. परंतु मला असं सांगायचं की हे संकट हे सगळ्यांच्यावर आलंय आणि या संकटाला तोंड देण्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये सरकार बरोबर जनता सहभागी असलीच पाहिजे आणि तशी जनता आहे. काही ज्या रिॲक्शन आहेत या मी समजू शकतो, कारण ज्याला त्रास होतो तो नक्कीच तो त्रास व्यक्त करणार, मला त्यांच्याविषयी आदर आहे. परंतु आत्ताची जी प्रायोरिटी आहे ती हे जे प्राइस कंट्रोल ही प्रायोरिटी नाही, कारण रिझर्व्ह बँकेला जर प्राइस कंट्रोल करायचं असेल तर बाजारातली लिक्विडिटी कमी करावी लागते आणि बाजारातली लिक्विडिटी कमी झाली तर ग्रोथ ही कमी होते. म्हणजे आमच्या अर्थशास्त्रीय भाषेमध्ये असं म्हणतात की इन्फ्लेशन इज ए नेसेसरी एव्हिल. इन्फ्लेशन हा कुणाला नको असतो पण तो सोडून सुद्धा चालत नाही, कारण जेव्हा इन्फ्लेशन मॉडरेट असतं तेव्हाच इकॉनॉमी ही वाढते, त्याची ग्रोथ होते. म्हणजे आता झालेली महागाई चांगली असं म्हणायचं आंबेकर? आता झालेली महागाई ही चांगली असं मी म्हटलं नाही. मी म्हटलं तसं इन्फ्लेशन इज ए नेसेसरी एव्हिल, ते वाईट आहे परंतु ते अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहे. आणि जेव्हा इन्फ्लेशन हे मॉडरेट असतं, मी मगाशी सांगितलं तसं रिझर्व्ह बँकेच्या मानांकनाप्रमाणे 2% ते 6% याच्या दरम्यान आहे, तेव्हा ते मॉडरेट आहे. ते जेव्हा मॉडरेट असतं तेव्हाच अर्थव्यवस्थेची विकास होऊ शकतो आणि तसा तो झालेला दिसतोय. कारण आपण एप्रिल ते जून या क्वार्टरचा जो GDP ग्रोथ पाहिलेला आहे तो आपणही पाहिलाय, सगळ्यांनी आपण त्याच्यावरती चर्चा पण केली असेल, तर तो
लास्ट इयरची पहिली क्वार्टरशी तुलना केली तर 20.1% आणि लास्ट इयरच्या शेवटच्या क्वार्टरशी तुलना केली तर 1.6%नी जीडीपी वाढलेला आहे. आणि ही वाढ आता आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने या ज्या माझ्या सामान्य भगिनी आहेत त्यांची जीवन एक गोष्ट निश्चित आहे, रोजगार आहेत ते वाढण्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे. नाही एक गोष्ट आंबेकर मला निश्चितपणे इथे उपस्थित करायची आहे. हेमलता पाटील, मला तो मुद्दा आपल्याला विचारायचा आहे. जर 20%नी जीडीपी वाढला असेल तर लोकांचं उत्पन्नही तसंच वाढलेलं दिसलं पाहिजे. लोकांच्या व्यवहारात येणारं चलन देखील वाढलेलं दिसलं पाहिजे. हे दिसत नाहीये. पण 20% जीडीपी वाढला तर मग महागाईमध्ये त्याचं रिफ्लेक्शन लोकांनी आरडाओरडा करण्यामध्ये येणारच नाही. त्यांचं दरडोई उत्पन्न वाढत नाही, लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. मी येतो आंबेकर, आपल्याकडे येतो. मी हेमलता पाटीलांना प्रश्न विचारला. राजेंद्रजी, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मनापासून अभिनंदन की ज्या पद्धतीची चर्चा आपण आज सामवरती घेतली आहे आणि अतिशय आवश्यक अशी ती चर्चा होती. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या त्या महिला काही कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्या नव्हत्या, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय उत्स्फूर्त होत्या. आता आपण महागाई निर्देशांकाबद्दल बोलतोय, जीडीपी बद्दल बोलतोय, आंबेकरजी आता विस्तृतपणे बोलले, परंतु त्यांनी जे आता आपल्याकडे स्पष्टीकरण केलं, मला त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या पत्नीला तरी ते मान्य असेल का? तुम्ही जर घरामध्ये हे सांगायला लागले तर ती तरी मान्य करेल का? जीडीपीच्या आकड्याबद्दल आपण बघितलं तर जीडीपीच्या आकड्यामध्ये कशा पद्धतीने फेरफार केली जाते आणि कशा पद्धतीने जीडीपीचे आकडे पुट ऑन केले जातात हे आपण बघितलं. महागाई निर्देशांकाबद्दल स्पष्टपणे जर बघितलं तर 7.3% हा महागाई निर्देशांक आहे. या वर्षीचा अहवाल जर बघितला तर कमीत कमी 15.8% या लोकांना ज्यांचे रोजगार आहेत ते रोजगार जाण्याची शक्यता आहे. म्हणजे कमीत कमी 16 लाख लोक बेरोजगार होणार आहेत. म्हणजे नवीन रोजगार निर्मितीचा विषय तर या ठिकाणी येतच नाहीत, पण आहे त्यातल्या 16 लाख रोजगारांची कटौती होणार आहे. आपण हे सगळं बघितलं की सरकारची जी धोरणं आहेत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ ही फक्त पेट्रोल आणि डिझेल हा एक विशिष्ट वर्ग वापरत नाही, तर कमीत कमी 60% लोक दुचाकी स्वार हे पेट्रोल डिझेल वापरतात. आणि पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली तर सगळ्या गोष्टींवरती म्हणजे जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भाजीपाल्यापासून सगळ्या गोष्टींवरचा हा दर वाढतो आणि याचा फटका लोकांना बसतो. आपण बघितलं की गेल्या 15 दिवसामध्ये 50 रुपयांनी जर सिलेंडरची वाढ झाली असेल. एकीकडे आपण उज्ज्वला गॅस योजनाची महती गातो आणि आपण उज्ज्वला गॅस योजनाची महती गायल्यानंतर ज्या पद्धतीने लोकांना आपण सिलेंडर दिले त्यांनी ते सगळे माळ्यावर टाकून दिले. कारण 950 रुपये सिलेंडरला भरणं आता कुठल्याही महिलेला शक्य होत नाही. माझं एकच मत आहे की आपण करोनाचं कारण या ठिकाणी पुढे देतो, पण संसद भवन बांधणं आत्ताच्या घडीला गरजेचं आहे का? बुलेट ट्रेन करणं गरजेचं आहे का? स्मार्ट सिटीची आपली योजना होती त्या योजनेचं काय झालं? सरकार पेट्रोल आणि डिझेल कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये एवढी कटौती असताना ज्या पद्धतीने त्याच्यावरती नफा कमवतोय ते सगळे पैसे सरकार नक्की कुठं वापरतंय? म्हणजे ठीक आहे, या सगळ्या तुम्ही उपस्थित केलेल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण घेऊया. याची उत्तरं आपण घेऊ. विवेक वेलणकर आपल्यासोबत आहेत, ग्राहक संरक्षण सल्लागार आहेत. विवेक वेलणकर, आत्ताची जी सगळी महागाईची परिस्थिती आपण पाहतोय याला कोणत्या गोष्टी जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतं आणि याच्यातून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल की असेच चटके सहन करावे लागतील? 2-3 गोष्टी याच्यात. एक तर आता जे गॅस सिलेंडरच्या किमती सारख्या वाढतायत याच्यावर लगेच काही सोल्युशन निघणार नाही का? तर एक सोल्युशन निघू शकतं, जसं पॅन्डेमिक नंतर काही पीपीई किट पासून काही गोष्टींवरचा जीएसटी हा काढून टाकला गेला, तसं गॅस सिलेंडरवर 5% जीएसटी लावला जातो आजही. प्रत्येक वस्तूवर टॅक्स घेण्याचा हव्यास का आहे हेच मला कळत नाहीये. 5% जीएसटी करा ना माफ बाबा, तो काय असं फरक पडणार आहे? 40 रुपये कमी होतील आजच्या आज गॅसचे, फक्त 5% जीएसटी तेवढा काढून टाकला तरी. मला असं वाटतं हे तर हातात आहे. कदाचित आंतरराष्ट्रीय वगैरे सगळं आपण विसरूया, ते हातात नसेल, पण जे आपल्या हातात आहे ते करावं ना. पेट्रोल डिझेलचं तेच आहे. 34 रुपये टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट जर लावत असेल लिटर मागे पेट्रोलला आणि डिझेलला 30 रुपये, तर मला वाटतं कुठेतरी याच्यात वेलणकर, अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर या सगळ्या महागाईची गरज आहे असं आता आंबेकर म्हणाले. नाही, आता कसं आहे ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असल्यामुळे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये.
मला जे सामान्य माणसाला कळतं तेवढं मी सांगतो की प्रत्येक वेळेला पैसे सारखे गोळाच केले पाहिजेत असं नाही. ज्या जनतेकडनं पैसे गोळा करून आपण त्यांच्यावर खर्च करतोय त्यांना थोडा दिलासा द्यायला हरकत नाही ना. गेल्या वर्षी अचानकपणे 10 रुपये पेट्रोल आणि 13 रुपये पेट्रोल 10 रुपये डिझेल गेल्या वर्षीच्या मे महिन्यात टॅक्स वाढवला केंद्र सरकारने. त्यांनी वाढवल्यामुळे त्याच्यावर 25% आपोआप राज्याचा वाढला. मग हे 10 आणि 13 कमी केले तर 25% राज्याचाही कमी होऊन इनफॅक्ट 12 आणि 15 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेल एका दिवसात कमी होऊ शकतं. टॅक्सचा हव्यास सोडायला पाहिजे. जीएसटी सुद्धा जर याचा त्यांनी लावला आता सिलेंडरचा 5% तो कमी केला 40 रुपये लगेच कमी होऊ शकतात. हे निदान तात्पुरते बेनिफिट द्या. परत भविष्यात किमती कमी झाल्या तर लावा तर 5%, पण आता तर कमी करा. दुसरं मला एक मांडायचंय की आता गॅस एवढा महाग झालाय ना, लोकांनी पण काही गोष्टी बघितल्या पाहिजेत. आज 14.2 किलोचे पैसे लोक देत आहेत, पण तो 14.2 किलो आहे की नाही कोण पाहतंय? याच्यासाठी नियम आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम सगळ्यांनी नियम केलाय. तो असा आहे की तुम्ही तुमच्या घरी आणल्यावर मोजून बघा सिलेंडर. त्या सिलेंडरवर टेअर वेट लिहिलेला आहे. तुम्ही त्यांनी येताना तो काटा आणणं आवश्यक आहे हेही त्यांनी लिहिलंय. मोजून बघा. 14.2 भरला तरच घ्या. अगदी 1 किलो कमी भरला तरी हाकलून द्या. कारण 1 किलोचा आजचा भाव किती आहे विचार करा त्याचा. आपण 40-50 रुपये 1 किलोचे मोजतोय तर 1 किलो गॅस कमी का घ्यायचा? तुम्हाला होम डिलिव्हरी दिलीच पाहिजे. नाही दिली तर 16 रुपये त्यांनी कमी करायचे. हेही आम्हाला माहित नाही. आम्हाला घाई आहे. आम्ही जातो तिथं रिक्षात घालून घेऊन येतो. 16 रुपये आम्ही कमी करून घेत नाही. हे आम्हाला माहिती करून घेण्याची आवश्यकता आहे. रिसीट दिलीच पाहिजे. त्या रिसीटवर किंमत लिहिलेली पाहिजे. अनेकदा रिसीटच दिली जात नाही. तोंडाला येईल ती किंमत सांगितली जाते. लोक ती देत आहेत. तेव्हा लोकांनी पण जागरूक व्हायची गरज आहे. सरकारने टॅक्स कमी केले पाहिजे हा वेगळा विषय, पण लोकांनी पाहिजे. आपण जी वस्तू घेतोय त्याचा दाम आपण जो देतोय तो मोजूनच ती वस्तू घेतली पाहिजे. ही एवढं जरी काळज्या लोकांनी घेतल्या तरी मला वाटतं कुठेतरी त्यांना एक थोडासा रिलीफ नक्की मिळेल. विनायक आंबेकर काय म्हणाल की जीएसटी थोडा कमी केला तर आज दिलासा गॅस सिलेंडरच्या ह्याच्यातला सर्वसामान्यांना मिळू शकतो, हे तरी सरकारच्या हातात आहे. विवेकजी वेलणकर यांनी एक चांगला शब्द वापरला की टॅक्सचा हव्यास. मी त्यांच्या नम्रपणे लक्ष वेधू इच्छितो की रस्त्यावर खड्डे पडले तर विवेक वेलणकरच ओरडतात की तुम्ही रस्ते नीट करा. त्यानंतर जर समजा कोविडमध्ये लोकांना फुकट औषधं पाहिजे असतील किंवा लस पाहिजे असेल तर विवेक वेलणकरच मागे लागतात की फुकट औषधं द्या. त्याच्यानंतर हेल्थ सिस्टीम सुधारा. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना किमान आधारभूत प्राइसेस द्या. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक सामान्य नागरिक म्हणून आपण देशाचा विचार करत नाही आणि ज्याला राज्य चालवायचं असतं त्याला देशाचा विचार करावा लागतो. आज देशाची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये गेल्या 70 वर्षामध्ये फुटक्या प्रमाणे जो विकास झाला, नीट विकास झाला नाही, त्याच्यापासून आपण शाश्वत विकासाकडे निघालेलो आहे. 2000 म्हणजे जेव्हा युपीए गव्हर्नमेंट होतं तेव्हा पण आंबेकर शाश्वत विकासाकडे जाणं, त्याचे टप्पे समजून घेणं हे सगळं मान्य आहे आणि तो सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा प्लॅन आपला असलाच पाहिजे. पण त्याचा अर्थ सर्वसामान्यांचा कंबड मोडेपर्यंत महागाईची आपण ग्राफ वाढवत नाही, हे पटतं का समीकरण? कुठे कंबर मोडली या शब्दाला माझा थोडासा विरोध आहे. कारण हा जो याचा रिटेल प्राइस इंडेक्स आहे त्याचे जे नाही ते आकडे जाऊ द्या. ते बघा ते आकडे मी पण सांगू शकतो. ऐका हे स्टॅटिस्टिक्स सर्व ऐका आंबेकर ऐका हे आपण हे स्टॅटिस्टिक्स हे आकडे आपण ऑफिसात बसून चर्चा करणं योग्य आहे. पण जेव्हा सर्वसामान्य माणूस या एखाद्या दुकानात जातो त्यावेळेला त्याच्या खिशातनं किती पैसे जातात याचा विचार आपण करणं अपेक्षित आहे. त्याच्या मगाशी हेमलता पाटील म्हणाल्या की घरात देखील आपल्या याच्यावरनं वाद होऊ शकतात, पण आपण हे वाद समोर सांगू शकतो का किती पैसे कुठे जात आहेत? मी नम्रपणाने आपल्याला सांगू शकतो की जेव्हा देशाची अर्थव्यवस्था चालवायची असते तेव्हा एकांगी विचार करून चालत नाही, आकड्यांचा विचार करावा लागतो. आताची जी आपली रिटेल प्राइस इंडेक्सची जी बास्केट आहे त्याच्यामधले काही आयटम मी तुम्हाला सांगतो की आता भाज्या आहेत, भाज्यांचे भाव कमी झालेले आहेत. दाखवा मला. आंबेकर तुम्ही मागे पण म्हणाला होता तुमच्याकडे टेम्पो येतो, पण ते अनेक जणांच्या सोसायटीत जात नाही. हो मला बोलू द्या ना सर, सरकारची बाजू तर मांडू द्या. डाळीचे दर वाढल्यानंतर सरकारने मे महिन्यामध्ये 3 डाळी या ओपन केल्या आयात करण्यासाठी. त्यावेळेला हे काँग्रेसचे लोक काय ओरडायला लागले की इथल्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत होता, यांनी आयात केल्या त्यामुळे डाळी स्वस्त. म्हणायचं डाळी स्वस्त झाल्या पाहिजेत.
आणि दुसऱ्या तोंडाने म्हणायचं डाळी महाग झाल्या किंवा निर्यात किंवा आयात करू नका, हे दुतोंडीपणा आहे. विरोधी पक्ष म्हणून ते करत राहणार. परंतु मी नक्की सांगतो की रिटेल महागाईचा जो दर आहे तो 2 ते 6% वरती जाणार नाही, याची संपूर्ण काळजी घेऊ असं निर्मला सीतारामनजींनी आश्वासन दिलेलं आहे. आरबीआयचं त्याच्यावरती लक्ष आहे. ठीक आहे, हेमलता पाटील. 6% पुढे जाऊन ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे परत. हेमलता पाटील, अजूनही काही महिलांच्या प्रतिक्रिया मला घ्यायच्या. आंबेडकर, मी येतो. हेमलता पाटील, नक्की नियंत्रणाखाली आणेल. राजेंद्रजी, कुठलंही सरकार हे प्रॉफिट मेकिंग कंपनी असलं नाही पाहिजे. या सरकारची संपूर्ण भूमिका हे फक्त प्रॉफिट मेकिंग भूमिका आहे आणि म्हणून मला त्याचा विरोध आहे. आता जे प्रवक्ते भाजपचे सांगतायत मला खूप गंमत वाटते. इंडेक्सच्या आपण बाता करतोय हे सरकार. एक मिनिट मला बोलू दे. हे सरकार जे आहे, राजेंद्रजी, मला माझं म्हणणं कंप्लीट त्यांचं पूर्ण होऊ द्या. राजेंद्रजी, विनायक आंबेडकर त्यांचं पूर्ण होऊ द्या. हेमलता पाटलांचं परत तुम्ही बोला. त्यांचं पूर्ण होऊ द्या. हेमलता पाटील, सरकार हे आवश्यक आहे. सरकार जास्त खर्च करते. राजेंद्रजी, बोला हेमलता पाटील बोला. वेळ याच्यातच संपेल. भारतीय जनता पक्षांच्या प्रवक्त्यामध्ये थोडस सुद्धा सौजन्याचा अभाव आहे. हा बोल घेवढापणा जो आपण इथं दाखवतोय ना, त्यापेक्षा सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी काय केलं हे आपण सांगितलं तर बरं होईल. आपण आयात निर्यातीच्या संदर्भात बोलल्या. अतिशय धरसोडीची आणि चुकीची धोरणं या सरकारने राबवली. साखरेच्या बाबतीत असेल, कांद्याच्या बाबतीत असेल, डाळींच्या बाबतीत असेल, कुठलंही या सरकारकडे धोरण नाहीये आणि त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाला याचा फटका बसतोय. आता जीएसटीचा वेलणकरांनी उल्लेख केला. 1 नेशन 1 टॅक्स म्हणून मोठ्या गवजावजा करत ही योजना आणली. काय जीएसटीचे स्लॅब्स आहेत, काय त्याच्यामध्ये सर्वसामान्यांना कुठल्या कुठल्या राज्यामध्ये कशा कशा पद्धतीने जीएसटीचा सामना करावा लागतोय. सर्व धोरण चुकीची. आरबीआयचा आपण उल्लेख केला. त्याचे रिझर्व्ह फंड्स आपण वापरताय. देशाची रिझर्व्ह कायद्याने परवानगी आहे. जरा माहिती घ्या. रिझर्व्ह फंड आरबीआय आताच म्हणताय प्रॉफिट मेकिंग नाही, मग आरबीआयचे रिझर्व्ह फंड काय प्रॉफिट म्हणून ठेवायचे का? गेल्या 7 वर्षामध्ये स्मार्ट सिटी योजनेचं काय झालं? उगीच विधानं करू नका. किती लोकांना रोजगार मिळाला, किती लोकांची बेरोजगारी कमी झाली, काय आपण दरवर्षी आता या काळामध्ये अमेझॉन आणि फ्लिपकार्टने 2 लाख जॉब नवीन दिले. तुम्हाला माहिती आहे का? आता आयटी कंपनी विवेकजी वेलणकर यांना माहिती आहे की आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्रुटमेंट चालू आहे आणि या सगळ्या गोष्टी या जॉब मध्येच येतात. मुद्रा लोन मध्ये थोडेसे रस्त्यावरती या. सर्वसामान्यांच्या भावना समजून घ्या. मी तुम्हाला दोघांनाही थोडंसं थांबवतो. समजून घ्या. आपण काय इंडेक्सच्या बाता करता? कुठल्या इंडेक्सच्या बाता करता तुम्ही? रोजगार निर्माण झाला. त्यानंतर तुम्हाला माहितीये का गॅसचे दर काय आहेत? मी दोघांनाही थांबवतो कारण आरोप प्रत्यारोपाच्याच महागाईचा इंडेक्स जास्त वाढतो. गावामध्ये योग्य दोघांनाही थांबवतो आणि मी पुन्हा एकदा नाशिक आणि नागपूर आणि पुण्याला जातो. काही महिला आहेत, त्यांच्याकडे पुन्हा त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन मी या कार्यक्रमाचा समारोप करणार आहे. कारण इंडेक्स हा सगळीकडेच वाढतोय, त्यामुळे त्याच्यातनं प्रत्यक्ष जनतेच्या पदरात काय पडतंय हा खरा मुद्दा आहे. मला दोघांनाही प्रतिनिधीला आमच्या सांगायचं, अश्विनी आणि संजय, आत्ता जी काही चर्चा तुम्ही दोघांनी ऐकली त्या महिलांपर्यंत पोहोचवा आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या या सगळ्या राज्यातल्या जनतेपर्यंत जाऊ द्या. अश्विनी, अगदी थोडक्यात. नक्कीच राजेंद्र, आता ही जी चर्चा सुरू होती इथे मी एका मोबाईलच्या माध्यमातून या सगळ्या महिलांना ही चर्चा सुद्धा ऐकवलेली आहे. पूर्ण लाईव्ह ही चर्चा या महिलांनी बघितली आहे आणि इथे या महिलांचं आता चर्चा सुरू असताना माझ्याशी तेच बोलणं सुरू होतं की महागाई इंडेक्स काय आहे किंवा त्या अर्थव्यवस्थेसाठी किती पोषक आहे किंवा काय, याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाहीये. आमचा घरातला गॅस हा स्वस्त झाला पाहिजे, आमची महागाई कमी झाली पाहिजे आणि जे काही आम्हाला महिन्याला घरात पैसे मिळतात घर खर्चासाठी त्यामध्ये आमचं सगळं भागलं पाहिजे, अशा या प्रतिक्रिया या महिलांच्या आहेत. माझ्यासोबत एक काकू सुद्धा आहेत, त्यांना आपण परत एकदा बोलतो करूया. काकू, आधी तुमचा जो खर्च असायचा आणि आता खर्च, किती फरक पडलाय या सगळ्या? भरपूर फरक पडलाय. एवढा फरक व्हायला लागलाय की पोरं आता काय सांगायचं, बारक्या बारक्या पोरं कामाला जायला लागले. आता सिलेंडर तर आमचा जीव घेतला सिलेंडरनी, एवढा महाग. आता 1000च्या पाण्यामध्ये आलाय सिलेंडर. त्या सिलेंडर तर महाग झाला.
काय तुम्हाला म्हणतात ते तांदूळ गहू ते बी काय बरोबर यायला लागले नाही. दुसरी गोष्ट डाळीची किंमत वाढत चालली, डाळीची बी किंमत वाढायला लागली. काय करायचं आम्ही, खायचं काय, जगायचं कसं? साखर 40 रुपये किलो, पूर्वी 10 रुपये किलो लाकडे होते, आता 20 रुपये किलो लाकडं. म्हणजे काय करायचं? आणि तेलाच्या डब्याचे भाव वाढतच चाललेले. आता करायचं काय तुम्ही हे सांगा. म्हणजे ही महागाई अशी वाढत चालली तर आम्ही काय करायचे? लेकर बाळांना काय करायचे? रस्त्यावर यायला सगळेजणी, भाडं काय भरायचं? लोक आता आमची नोकरी सुद्धा सुटलेली आहे. आता आम्हाला मालक नाहीये तर आम्ही कसं काय घर खर्च चालवायचा? आणि हे काय आहे? सिलेंडरचे भाव वाढत चालले, तांदळाचे भाव वाढत चालले. सामान्य गृहिणीचा हा आक्रोश आहे. अजून एक ताई माझ्यासोबत आहे. ताई, हे सगळं भागवताना किती म्हणजे कसं सगळं बजेट कोलमडलंय? आम्हाला इतकं टेन्शन आले. आमचे मिस्टर वारलेले, त्याच्यात मुलांना नोकरी नाही, करायचं काय? एवढा गॅस महाग, तेलाचे भाव वाढले. तेलच्या डब्यात 1 महिन्याचं सामान यायचं तर त्याला एकाच दिवसाला तेलाच्या डब्याला पैसे जातात. घराचं भाडं भरायचं, लाईट बिल किती वाढवलंय, लाईट बिलचं काय करायचं? लाईट बिल, गॅसचं 925 कुठून आणायचे? आम्ही काय कामगार पापड लाटतो, आम्ही काय एवढं कष्ट करत नाही. आम्हाला सरकारी नोकऱ्या नाही. सरकारी नोकऱ्या असतात त्यांना डबल बोनस भेटतो. आम्ही करायचं काय? त्यांना बक्षीस असती, त्यांना दवाखान्याचा खर्च असतो. हे कोरोनाच्या काळात किती हे असतं, बायकांनी सण किती करायचं? गॅस कसं हे करायचं? झाडाचं ऑक्सिजन नाही भेटतं म्हणून झाडं तोडू शकत नाही आपण. नक्कीच राजेंद्र, कमी अधिक फरकाने सगळ्यांच्या घरी हीच बरोबर. परिस्थिती आहे. आणि आपल्याला माहितीये की एक घरातली ती महिला असते, ती गृहिणी असते की कितीही कमी पैसा असला तरी ती काटकसरीनं तिचं घर चालवत असते. पण बिलकुल. आता की या अशी वेळ या सगळ्या आलेली आहे की थेट ती सर्वसामान्यांच्या किती प्रतिक्रिया आहेत. अगदी काटकसरी थोडक्यात संजय, तुमच्याकडच्या 1-2 प्रतिक्रिया, मला कार्यक्रम संपवायचा आहे. नक्कीच सर, खरं म्हणजे राजकीय प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी जे असतात ते आरोप प्रत्यारोप करतात, बजेट सांगतात, आकडेवारी सांगतात, मात्र सर्वसामान्यांना याचं काही घेणं देणं नाही. त्याच्या खिशात जेवढे पैसे आहेत त्या पैशामध्ये त्यांचं घर चाललं पाहिजे. ते चालत नसेल तर त्यांना अडचणी सामोर जावं लागतं आहे. आपल्यासोबत महिला आहेत, त्यांच्या पण प्रतिक्रिया घेऊया. कसं बजेट तुमचं कोलमडला, या महागाईचा कसा फटका तुम्हाला बसतोय? गेल्या कोरोना काळापासून आधीच लोकांची आर्थिक घडी जी आहे ती पूर्णपणे विस्कटली आहे. त्यामध्ये हे महागाईचं एक जे घोडं मध्ये आलेलं आहे त्यामुळे सामान्य माणूस पूर्णपणे कोलमडलेला आहे. जिथे तेलाचे भाव 1500 होते तिथे आता 2800 पर्यंत पोहोचलेले आहे. सिलेंडर 1000 पर्यंत पोहोचलेले आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढलेल्यामुळे भाजीपाल्यांचे रेट वाढले आहे. या सगळ्यामुळे महिलांना सगळं घर चालवताना फार काटकसर करावी लागते. स्वयंपाक करताना विचार आहे, कुठे बाहेर जायचं असेल तर जिथे महत्त्वाचं काम आहे तिथेच गाडी काढायची का, हा एक विचार आधी डोक्यात येतो. या सगळ्यांमुळे म्हणजे फार विचारपूर्वक करत टेन्शनमध्ये घर सांभाळणे आहे. आणि आधी जिथे 5000चा किराणा संपूर्ण यायचा तिथे 8000वर बजेट पोहोचतं. त्यामुळे जी सेव्हिंग आपण म्हणतो सर्वसामान्याची, जी थोडीफार सेव्हिंग व्हायची ती पूर्णपणे विस्कटलेली आहे. त्यामुळे गृहिणींची तर घरी चिडचिड होतेच, सोबतच जो माणूस घरामध्ये कमावून आणतो त्याच्याही डोक्यावरचं टेन्शन वाढलेलं आहे. थोडक्यात अगदी जेवढे तुमच्या आता महिन्याला जेवढे पैसे येतात, जेवढा पगार येतो तेवढा त्यात सगळं भागतं की खूप काटकसर करावी लागते? काटकसर तर करावंच लागते ना, कारण म्हणजे जरी पण आता माझा प्रश्न सोडून द्या, पण माझ्या डोळ्यासमोर तर एक हातावर तुमचा प्रश्न, तुमचा माझा प्रश्न, पण आमचं पण आर्थिक बजेट कोलमडलं आहे. थोडक्यात तुझं सांग, कसं एकूण त्रास सांग. त्रास हा सकाळी उठल्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी त्रास सहन करावा लागतो. कारण की आपण बघतो की महागाई वाढताना दिवसेंदिवस दिसत आहे, पण उत्पन्नात काही वाढ नाही आहे. तर खरं तर हा बेरोजगारीचा जो विषय हा खूप सिरियसली घेतला गेला पाहिजे. घरचा बजेटच हा इतका आर्थिक म्हणजे गृहिणीचा सगळेच अडचणीत आहे. मीच नाही, सगळेच अडचणीत आहे. बिलकुल. की सगळी ही अडचण सर्वसामान्यांपासून सगळ्यांची, तर संजय जसं आपण बघितलंय प्रातिनिधिक प्रतिक्रिया होत्या. धन्यवाद संजय. अश्विनी, हेमलता पाटील, विनायक आंबेकर आणि विवेक वेलणकर, तुम्ही ह्याला चर्चेत सहभागी झालात. सर्वसामान्यांचं कंबड मोडलं नाही असं जरी सरकारला वाटत असलं तरी सर्वसामान्यांच्या पुढे प्रश्न आहे की अशा परिस्थितीमध्ये जगायचं कसं. नोकरी गेली आहे, रेशन आपण फुकट देतो असं म्हणतोय, पण रेशनवरती उपलब्धता होतीये का, नेमकं काय होत आहे, गॅस मिळत नसेल आणि कुणाला घरी स्टोव पेटवायचा असेल तर केरोसिन देखील त्यांच्यापर्यंत पोहोचतंय का, ही बघण्याची जबाबदारी कोणाची आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या सर्वसामान्यांनी जगायचं कसं, हा प्रश्न विचारायचा अधिकार त्या प्रत्येकाला आहे ज्याने या लोकशाहीच्या तत्वाला म्हणून स्वीकारून मत दिलंय, अशा प्रत्येक मतदाराला आहे. त्यामुळे हे प्रश्न विचारत राहतील, आम्ही हे प्रश्न उपस्थित करत राहू जोपर्यंत सर्वसामान्यांना अशा समस्यांची
तक्रार जाणवायला लागेल तोपर्यंत. इथंच थांबू. नमस्कार.